अय रुद्र्या इकडे ते रे. अय रुद्र्या बापा गावावरून आला तवांपासून येऊनच नाही राहिलं इकडं. काय झालं रे? त्या आजीन गिजीन काही शिकवलं का तिकडं? अय रुद्र्या ये ना इकडं. इकडे इकडे तुला एक गोष्ट सांगतो. ये मस्त गोष्ट सांगतो तुला. ये अभ्यास करत आहे ना? नाही तर ते इकडे तिकडे पाय तरी उठून अभ्यास नाही करत. होमवर्क नाही करत. होमवर्क नाही करत करू. आजी होमवर्क नाही होते. होमवर्क होय होमवर्क. असं असं होमवर्क होय का? इकडे 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 मग करतो होमवर्क. तू आला इकडे. अरे तू तुली उडी कोण मारायला सांगितली रे तिथं? शायन्या वानाच्या चालत चालत इकडून यायचा तर तिथून उडी मारून राहिला. ये इकडं. पळत होतो मी पळत होतो आधी. त्याच्यानं मी पळत होतो म्हणते बदमाश वानाचं. इकडे काय म्हणतो आधी? काय झालं? काय म्हणतो तू? अरे मी म्हणलं तुझी चुलती कुठे आहे रे? तुझी माय चुलती दिसून नाही राहिला. आवाज ते चावला कुठे आहे? बाई हो हे पोरग बी. अरे टुलती नाही रे. अरे चुलती तुझी वाली काकू. काकू तुझी श्वेता काकू कुठं आहे? तुझी मम्मी गी मी कुठं आहे रे? तुझी माय गी काकू का? माय मम्मी न काकू नाही का भाजीपाला आणायला गेले लोचन दादाच्या दुकानात. म्हणे तू येऊ नको म्हणे. मी टाकलेट आणतो म्हणे तुझ्यासाठी. मग मी घरीच राहिलो. आजी येते म्हणे आता वावलातून आणि मग तू आली. हो का? आणि का रे आजीच्या घरी गेला तर काय दिलं रे तुले? कपडे गिपडे तर दाखवलेच नाही रे तू ना मला. हो रे रुद्रे आण जाणं ते कपडे तर पाहू दे मला. कोणते कोणते घेतले कसे कसे घेतले तर? हो रे त्या आजीनं. हो रे रुद्रे आण जाणं. आईच्या घरचे कपडे आणलेले माल दाखवते बायाले. आणि यावेळेस तर काही दिसत नाही कपड्याचं तिचं वालं. आणले का नाही आणले, घेतले का नाही घेतले मायनं तर का अशीच गेलती. आजी माय मम्मी ना पैसेच मागितले आजीले. मग पैसे दिले ना 5,000 रुपये मा आजीनं. मग मम्मी म्हणे मी कपले नाही घेत. मला कपले नाही पाहिजे म्हणे. लय घेतले म्हणे मी कपले. आताच घेतले म्हणे कपले. तर मला पैसे दे म्हणे. तर मग आजीनं पैसे दिले मम्मीले. असं 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 पैसे दिले का ते आजी ना? हा 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 नाही ते बरं केलं म्हणा. कपडे कपडे लय कपडे राहते. किती कपडे आहे रे त्या मायाजवळ बिन तुले. तर त्या बापानं आताच घेतले होते दिवाळीले. बरं झालं पैसे असले तर कोणत्याही कामी येते. बरं झालं बरं झालं. नाही तिनं बरोबर केलं म्हणा. तुम्हाला गोष्ट सांगणार होती ना? मग सांग ना आता गोष्ट. चांगली वाली सांग मला. चांगली याची सांग मस्त. आपल्या हट्टीची गोष्ट सांग मला. हट्टीची. अरे हेच गोष्ट होय. अजून कोणती गोष्ट सांगू रे तुले? मला नाही येत बापा कोणत्या गोष्टी गिष्टी. जाय ना त्या पुस्तकात असन ना गोष्टी चांगल्यावाल्या. त्याच्यात वाचत जा. थोडसा अभ्यास गिभ्यास कर ना. त्या मॅडमनं सांगितलं वाटते ना अभ्यास कायचा होतो तो हांबार ते कर ना. जा ना. तुम्ही मागे येन घेन तर दणके देन तुझ्या पाठीवर चांगली. अभ्यास करताना दिसला नाही तर जाय अभ्यास करून घे. बाई पोरग मी मांग लागलं. बरं बरं सांगतो. लढू नको. कोणती गोष्ट सांगू सांग. आणि मग तुझी माय आली तिकडून अभ्यास करताना दिसलं नाही तर मला मनाचं नाही. मग चांगली मारून तुझी माय मग चांगली धरू. टंटल कशी ना अभ्यास? बोला टंटल कल अभ्यास. आणि कोणती गोष्ट हट्टीची सांगू? लढणं बंद कर. ते दोय घे पुस सांगतो. टंटल कलतो म्हणते अभ्यास. बाई पोरग तो तड किती बोलते. ये शाळेत जाते तरी ज्येष्ठ बन खात जाणार. त्या मायले मागत जाणार थोडस. आणि हत्ती राहते आणि एकानी मुंगी राहते मस्त. मग तुले नाही का सांगू का? ते हत्तीकानी बसलेला राहते. आणि ते मुंगीचं वारूड राहते. त्याच्यावर हत्तीकानी पाय टाकून वारूड तोडूनच टाकते रे बाबू. त्या पोरीचा भाऊ आला बाप आला मग आणि सगळं काही सांगून गेला त्या पोरीविषयी लग्नाच्या आधीच. आणि ते तुला सांगितलं नाही आम्हाला. हो रे तुले साऱ्याच गोष्टी माहित होत्या आणि माय बापाला सांगायची जरूरत नाही वाटली रे तुले. हो रे केवल्या पहिलेच त्या पोरीचं लफडं होतं म्हणते कोणत्या एका पोरासोबत. आणि ते सांगत होता तिचा बापही सांगे तिचा भाऊही सांगे. काय होतं रे तुले सारच माहित होतं आम्हाला कोण नाही सांगितलं रे. हो रे ते तशी पोरगी पाहिजे नाही बाबू आपल्या घरात बिनफालतू. काय सांगता येते तिचं लग्नानंतरही बी सांगायला बिलकुल नाही पाहिजे बापा. बरं झालं लग्न जोडायचंच होतं. लग्नाची तारीख गिरी काढायचीच होती. लग्न जोडाले तारीख काढाले ते आपण नाही म्हणून देऊ. आपल्याला मन नाही पटलं बाते. आई माझी गोष्ट ऐकून तर घे तू. आपलंच लावतो. ऐकायचं काय आहे त्याच्यात?
बिनफालतू ते असं पाहिजे नाही. बिनफालतू मला नाही पटलं ते. त्यानं बरं झालं बाई सांगितलं तर लग्नाच्या पहिले सर्व काही. आणि तुले माहित होतं, तू आम्हाला सांगितलं नाही. ते आपण तोडून टाकू सोयरीक. आपण नाही करू सोयरीक, हे तोडून टाकू सोयरीक. मला नाही पटलं बाई. तू काय म्हणते काय नाही म्हणत, ऐकून तर घे त्याचं पहिले. ऐकून घे ना. वा वा वा, ऐकून घे तू काय म्हणते ते पोरगं काय म्हणून राहिलो. काय ऐकायचं आहे? ऐकाले यानं सांगितलं नाही, यानं हो कसं म्हणलं. याले तर उली उली गोष्टीचं पोरीच पसंत येत नाही. याले कसं काय आलं पसंत? हो रे, तुला साऱ्या गोष्टी माहित असून कसं काय हो म्हणलं रे तू ना? हो रे, मी ना असं नाही म्हणलो आई. तिथे भेटलो, तिच्यासोबत बोललो, तिचा स्वभाव पाहिला कशी आहे काय आहे बा म्हणून. तिची गलती नाही होती, त्या पोराचीच गलती होती. चांगली आहे पोरगी ते, तेव्हा कुठं हो म्हणलं मी ना. आता आम्हाला तू एक गोष्ट सांगतो, अशा किती पोरी राहते लग्नाच्या पहिले आपल्या मताच्या पोरासोबत इकडं फिरणं. अरे मग सर्वेच्या समोर माय बापाच्या मतानं लग्न करते. त्याच्या नवऱ्याने काही सांगते का असं काही? तरी पण त्याचे लग्न होतेच ना. मग ह्या पुरीनं इमानदारीनं तिच्या घरच्यानं तिनं आपल्याला सर्व काही सांगितलं. बरं तसं काही होतही नाही त्या पुरीचं. थोडंफार ते गेलती ती त्याच्यावाल्या चाटीमध्ये झालं ते. अशी काही नाही आहे ते पोरगी चांगली आहे स्वभावले. तिनं सांगितलं ना मला, क्लिअर सांगितलं ना, तेव्हा कुठं हो म्हणलं मी. म्हणलं तुले हो नाही म्हणलं होतं कायच्यासाठी? त्याच्यासाठी मी होकार दिलता नाही. तिले भेटल्यानंतर मी होकार दिला. पोरीचं लग्नाच्या पहिले किती राहते, माय बापाई लपून ठेवते, पोरी लपून ठेवते. कुठे इमानदारीनं सांगते बाई. सांगाले लग्न करते, लेकरू काय होते सुखी राहते. त्या पोरी नाही सांगितलं, त्याच्या माय बापा नाही सांगितलं तिच्यावाल्या, म्हणून आपल्याला माहित पडलं. आणि नसतं सांगितलं तर आपल्याला माहित पडलं असतं काय? माहित पडाले. दुसरी पोरगी केली मी, या पोरीला नाही म्हणलं, दुसरी पोरगी केली समजा, तर तुला काय गॅरंटी राहते का दुसरी पोरगी शरीफच राहते म्हणून? आजकाल जमानाच तसा आहे आई. पोराचंही राहते, पोरीचंही राहते. तिचं आपल्याला माहित पडलं म्हणून. नसतं माहित पडलं तर आपणही गप्पल तिथंच राहिलो असतं का नाही? मग तू नको टेन्शन घेऊ. चांगली आहे ते पोरगी, आपल्या घरी चांगली राहील. मग लढली बिचारी ती पोरगी, तिनं सांगलं सगळं खरं. तू टेन्शन नको घेऊ आई. अरे पण आम्हाला सांगायला तर पाहिजे नव्हतं तू ना. आणि मामीले माहित आहे का रे तुला? माझ्या वहिनीले हे गोष्ट माहित आहे? त्यानं जुडून दिलं ना हे लग्न. त्याला गेले माहित आहे का हे गोष्ट? आता माहित आहे, मामीले माहित आहे, सूरजले माहित आहे, मामाले माहित आहे. मामा स्वतःच म्हणे ना मध्ये चांगली पोरगी आहे म्हणे, टेन्शन नको घेऊ म्हणे, करून घे म्हणे तू म्हणे. हो म्हणे. मग मामा सोबत बोललो मी, सूरज सोबत बोललो, मामी सोबत बोललो. चांगली आहे पोरगी तशी. वहिनीले माहित आहे ना. आणि वहिनीने एकही वेळा गोष्ट नाही काढली रे माझ्याजवळ का असं आहे का तसं आहे नंदाबाई का असं आहे. एक शब्द आता एवढे वेळेस फोन केला पण काही सांगितलं नाही मला. त्याचं काम नव्हतं मला सांगायचं. आता तिचे भाऊ तिचा बाप आला म्हणून माहित पडलं नाही तर आम्हाला तर लग्न होईपर्यंत काही माहितच नसतं पडलं बाप्पा. सांगणार होते ते, मामी सांगणार होती ना, मामाही सांगणार होते, पण मीच म्हटलं मी सांगतो म्हटलं आई बाबाले. तर माहिती आहे हिंमत सांगायची झाली नाही. तुम्ही आहे दोघे जण पहिलेच जुन्या विचाराचे. आणि मला पोरगी आवडली होती, मला माहित आहे तिचा खरेपणा. म्हणून मग मी म्हटलं जाऊ द्या, तुम्हाला काही सांगायचंच नाही बा. पण आता ते तिचे घरचे लोक आले म्हणून तुम्हाला माहित पडलं. पण लग्नाच्या वेळेस अशी अडचण फडचण आली नाही पाहिजे बाप्पा त्या पोराची. बिनफालतू आमचीच बदनामी, नाही तर आपली सोयन बरं बदनामी बिनफालतू. आताच विचार कर तू केवळ. हो त्या सूरजनं सांगितलं मध्ये त्याची बायको नर्स आहे म्हणते, याला अशी सवय आहे म्हणते दारू प्यायची, मग जुआ खेळाची. म्हणून त्याची बायको का नाही त्याला सोडून चालली गेली, लेकरू आहे म्हणते त्याला. ते काय हे करते बा, आज जोडपून का त्याला दोन आलं गेलं इकडं तर. अरे पण बाबू दुसरीच घेणं मा करून हे काय रे असं फालतू जो माडन रे. आहे म्हणून मी तुला सांगणार नव्हतं. तुम्हाला काहून सांगणार नव्हतं तर आता तुला एवढं समजावून सांगितलं तरी तू म्हणतो दुसरीच करून घे. दुसरी काय गॅरंटी चांगलीच राहील म्हणून? तिचंही काही नाही काही असं नसणार. मग माय होतं आता त्याच्यात काय एवढं? नाही पटलं दिलं सोडून. आई तू कशी बोलून राहिली आई? नाही बोलून गेलून बरोबर राहिला तू, बोलून गेलून बरोबर राहिला केवळ. मला पटलं तू येवाला. पण थोडस बाबू अजून एक वेळा चौकशी करून घे ना लग्न जुडायच्या पहिले. त्या पोरीच्या तू याच्यात नको जाऊ म्हणजे झालं. हाय गे पोरगी चांगली आहे, ते दिसाली बरी आहे, दोघांचं जोडाही मस्त होते. पण एक वेळा अजून चौकशी करून काय म्हटलं म्हणजे कसं लग्नाच्या आधी चौकशी केलेली बरं, लग्न झाल्यावर काही करता नाही येत रे बाबू. पोरीच चालते बरं सगळं काही. पोरीचा जमाना आहे. माणसाचं किती काही खरं असलं ना तरी माणसाले खरंच नाही आहे म्हणते, खोटंच आहे म्हणते माणसाचं सगळं. बाबा आता एवढे दिवस झाले लग्न जोडून आहे तर मी काही पत्ता काढलाच नसन का? सगळा पत्ता काढला, सगळा तपास काढला. चांगली आहे पोरगी तशी. ते तुम्ही टेन्शन नका घेऊ बाबा. चांगली आहे ते मन आहे तर आम्ही काय म्हणावं मग. आता तुम्ही पत्ता काढलाच आहे म्हणतो तर ठीक आहे बा, कर मग. काय मनाचं आहे मग आता तू आलं मन आहेस तिच्या त्या पोरीत. नाही तर मला तर बिलकुलच पसंत नाही आलं बाई. काही माझ्या डोक्याला पटलंच नाही हे वालं. पण आता जाऊ दे, तुले आलंच पसंत तर कर बाप्पा. मग नाही तर उद्या चालून आम्हालेच म्हणशील. बाई तसं नाही आहे, चांगली आहे पोरगी ते. आता फोनवरही बोलतो मी तिच्यासोबत. एक तर वेळात दिसला असता का नाही तिच्यासोबत गडबड. मग चांगली पोरगी आहे ते. कर बापा कर मग आता.
कर तू या पसंतच आहे तर कर मग आता. आणि मग आता तारीख काढा लागेल ना लग्नाची. आता झाला ना 1.5-2 महिने होऊन राहिले ना. आता तारीख काढून घेऊ आपण लग्नाची. 1 महिन्यानं लग्न काढून घेऊ. सांगतो बापा तिच्या भावाले ना बाबाले. लय टेन्शन मध्ये गेले मग आणि सांगितलं तर आमचे चेहरे पाहिले ते आहे ना. मी तर नाहीच म्हणलं होतं, त्याच्या तोंडावरच नाही म्हणणार होती. पण मी म्हटलं जाऊ द्या घरी या पोराली विचारपूस करा आणि मगच करावं म्हटलं. टेन्शन मध्ये गेले इथून घामच पुसत गेले तिच्या बाप तर. हो तो ही बाई असा दांदरूनच गेला मात्र. सांगतो ना मी सांगतो त्या तिच्या भावाला सांगतो फोन करून. काही प्रॉब्लेम नाही म्हणतो. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही आई बाबा दोघे जण. काहीच टेन्शन नका घेऊ. बरोबर आहे पोरगी ती चांगली पोरगी आहे ना. बरोबर मग जाऊ दे. तुले पटलं जाय तिकडं. काय ज्योती तिळाची भाजी खाशील काय हो? बनवू का? मस्त बनवतो ना. जास्त नाही, थोडे रस्सा पाणी चांगला बनवून देतो ना. खाशील का? आई बी बनव मध्ये काही चालते आता. मग अशा याच्यात तसंही बी कोणतं चांगलं चांगलं खाऊन राहिली हो आई. काही बी बनव खातो मी. आई माय बाबू कुठं आहे व? दिसून नाही राहिला. कुठं आहे माय बाबू? अहो त्या बाप घेऊन आहे मांडीवर मस्त मस्त बोलून राहिला त्याच्यासोबत. त्याला काही समजून नाही राहिलं. बोलत आहे हाय त्या बाबाजवळ आहे. अहो थंडी किती आहे. दरवाज्यात बसू नको म्हणा बाबाला घेऊन. इकडं घ्या म्हणा अंदर. थंडी लय आहे बरं. इथंच मला अंदर थंडी लागून राहिली. अन्न माय बाबूले. तुला समजते का हो बाई? आम्हाला समजतच नाही. समजाले तुम्हाला आम्हीच मोठे केले ना लायण्याचे. 2-2 लेकरं आम्हाला काहीच समजत नाही. तुलेच पोरग झाल्यासारखी करत बाप्पा कराले. जस काही लेकरू तुलेच झाला आम्हाला झालेच नाही. समजतच नाही आम्हाला. बिचारे वा पोरगी आहे ना इकडे अंदरच घेऊन आहे. दरवाजे लावून आहे थंडीचे. नाही हो तसं नाही म्हणत आहे मी. तसं नाही थंडी लागते बा. ते इथं मधातल्या रूम मध्ये आण म्हटलं माझ्याजवळ त्याले. आता हाय ते बाबा घेऊन. ते पोरगी नाही आहे स्माइली. आठवण येते तर घेते त्या पोराले. मी काय म्हणलं आज ती पोरगी येणार होती रोशनी पण आली नाही. आज उद्या येणार आहे सकाळी. तर चांगली वागजो. बोलू नको लागेल तिच्यासोबत. नाही बोलायचं तुले तर बोलू नको जोपर्यंत आहे तोपर्यंत. पण आता तरी काही बोलजो नको तिले एकही शब्द बोलाले. कसंही तरी त्या बापानं समजावलं तिच्या बापाले. येऊन राहिली ते उद्या सकाळी. येऊन राहिली येऊ दे ना मग. येते तर नाही बोलत मी. मला नाही घेण देन तिच्यासोबत बोलाले. एवढ्याशा गोष्टीसाठी उठून पळाली आणि काय बोलू तिच्यासोबत. मी नाही बोलत. मला नाही घेण देणं एवढं. तुला तोऱ्यातच बोलतं. मला काही घेण देणं नाही म्हणते. अहो त्या बाप गेला तिच्या बापाले समजावून सांगितलं किती तेव्हा कुठं ते पाठवाले तयार झाले. आणि ते म्हणते मला काही घेण देणं नाही. अहो बाई तुला घेण देणं नसत. आम्हाला घेण देणं आहे ना. मग आम्हाला हाताखालीच वागा लागन ना तिच्या नंतरही बी. सून होय ना आमच्या घरची. त्यासाठी आता तिला हाकलून देऊ बिचारे. हाकलून द्याले. काही बोलताना ते म्हणते मला काही घेण देणं नाही. तू राहशील किती दिवस हो बाई. चालली जाशील त्या घरी. जाय बरं तू जा. मग मी बोलली माझी माय तोंड दिसते. जाय बरं तू जा. मी नाही बोलत. तुला हेच वाटते ना की मी बोललं नाही पाहिजे तर नाही बोलत मी. मला काही घेण देणं नाही आहे. ठीक आहे जा. एकही शब्द बोलत नाही आली ते तर. तर तेच म्हणून राहिली मी. तेच म्हणाले बिनफालतू तिला काही टवके टुके मारू नको. तुला जे काही लागते जे काही पाहिजे ना मला सांगाले. मी देत जाईन. मी करत जाईन तिवाला. ते नाही करत. हो ना बिचारे. हो म्हणलं ना आता. अजून काय म्हणू. हो म्हणलं ना. जाय ना जेवण कर स्वयंपाक लवकर. मला भूक लागली. काय माहित का बाई हे काय करते ना काय नाही. तर सांगितलं तसंही समजावून येले. मी तरी राहिली पाहिजे जोपर्यंत आहे तोपर्यंत. चंदा कुठे चालली वा? इकडे ती येवा थोडीशी. चंदा पाय सरळ चालली बाई. भोकण्या डोळ्याची माहित आहे तिला. आवाज देऊन राहिली. ती इकडे ये ना. काय म्हणतो माय घाईत आहे मी थोडीशी. नंतर येईन ना. अहो इकडे ये थोडीशी इकडे. काय म्हणतो आणते. अहो घरी जातो तेल गिल गरम करतो आणि त्या स्माइलीला लावून देतो बिचारा थंडीचं. थोडेसे हात पाय बरे राहते. अंग पाय दुखते लहान लेकराचं. थोडंसं मोकळं होते त्यानं. गरम तेल करून लावून देतो म्हटलं. आणि जेवायची आहे हो मी जातो ना घरी. दे ना तर लावून. दे ना बाप्पा दे ना. अहो मी म्हणलं रोशनीचा सासरा काल रात्री आलता म्हणते ना. तर काय झालं बा. रोशनीला पाठवणार का मग. दे ना पाठवून. जाऊ दे तिकडं. काय ठेवतो हो पोरीले. तुले कोण सांगितलं हो बाप्पा ये. हो अंते कोण सांगितलं तुले तिचा सासरा आला होता बा म्हणून घ्यासाठी. कोण सांगितलं. आता काय सांगू. अहो तूच मैत्रीण नाव गंगा मला सांगे बाई. मग म्हणे हिचा सासरा आला म्हणे रोशनीचा. तरी पण पाठवून नाही राहिले म्हणे. हे कसे लोक हाय हो बाई म्हणे. मला तिनंच सांगितलं बाप्पा. आपल्या गावातली सारी खबर तिले राहते ना वा. तिनंच सांगितलं मले बिचारे. तुला काय वाटलं मला कुठून माहित पडणार मग.
काय लोकांच्या घरच पुंजत राहते का गंगे? इले साऱ्या गावाचाच पत्ता राहते. बरं आहे बाप्पा हिचं वालं, स्वयंपाक पाणी करते का नाही करत, बरं आहे हिचा नवरा गावाच्या बाहेर राहते. कामाले म्हणणार नाही, बोलणार नाही, अर्ध्या रात्री फिरो का काही फिरो गंगी. साऱ्या घराचा पत्ता राहते तिले, कोणाच्या घरी काय चालू आहे ना कोणाच्या घरी काय नाही. तर पत्ता तर राहतेच होतीले बिचारे. बरं ते जाऊ दे, मग काय झालं, मग पाठवत नाही का मग पोरीले? आले बाई. ते निर्मल भाऊ बोलले ना रोशनीच्या बाबासोबत, म्हणे पाठव रे, घरीच ठेवतं काय पोरगी, न असं न तसं. आपल्याच तोऱ्यात येऊन बोलले. हिचा बापही तसा, जाऊ दे पाठवून देऊ, जाऊ दे पाठवून देऊ असे करे बाई. आजच जाणार होती ते पोरगी, पण मग आज म्हटलं मी राहू दे, आज नको जाऊ म्हटलं, थोडंसं काही बनवतो घरी, जायचं म्हटलं उद्या. तर म्हणून मग उद्या पाठवणार तिले. आता पाठवतोच म्हणते तिचा बाप. तर मग आता देव पाठवून. तसे बी निर्मलाबाईचं लय हाल होत आहे व बिचारे. दे ना पाठवून, काय व दे ना पाठवून. तू काय एवढी हे करत. आता कशी बोलतो अंता? कोणत्या मायले आपली वाली पोरगी आपल्या घरी राहिली पाहिजे असं वाटते बिचारे. खुशी होते का मायले आपल्या घरी पोरगी राहिली पाहिजे बा म्हणून लग्न झालेली? पण याची बोलणी नाही ना असू दे. पोरीले बोलली एवढी पोरगी, तर हे निर्मलाबाईले समजायला नाही पाहिजे होतं का? मी न समजावलं माया पोरीले, मी न समजावलं. ते निर्मल भाऊही म्हणते मी न समजावलं, समजावाले. आता काय समजावलं ना काय नाही का? तिले माया सपाट्यात येऊ दे ज्योतीले. आता काही नाही म्हणलं बाई मी. एखादी वेळेस माझ्या सपाट्यात आली ना चांगली झाडतो तिची ज्योतीची मी. असं ते कोणाची बडे बापाची अवलाद. झाड जो बाप्पा. नाही तू ही बरोबर आहे म्हणा गोष्ट. आता मला पोरगी आहे, बरोबर आहे, काही चुकलं गिकलं नाही, जाऊ दे. पण निर्मलाबाई नाही आहे ना एवढ्या फार, ते तर चांगली आहे ना बिचारे. त्याच्यामुळेच मी चुपचाप आहे ना, काही म्हणलं नाही. जाऊ दे आता तिचा बाप पाठवतो म्हणते तर पाठवू दे बा. नाही ठेवाले चांगली आहे म्हणून बरं आहे. मग मी बी जेवाचीच आहे बिचारे. अहो चालली होती इकडून म्हणून आवाज दिला तुले. मी बी जातो बिचारे. अहो उद्या नाही का त्या खटल्यात जायचं आहे. आपल्याला खटलं येणार आहे ते दुसऱ्या गावले, आपला बोरगाव नाही का, त्या गावाले नाही का आपल्यावाल्या पूर्ण याच्यातल्या बाया चालल्या. आपल्यावाले जेवढ्या आहे ग्रुपच्या बाया आपल्या गटातल्या, तर तेवढ्याही चालल्या. तर तुला माहीत आहे ना तिकडं जायचं आहे म्हटलं. कापसाचं थोडंसं मन वाढू नाही देऊन राहिले म्हणते, तर जाऊ मग तिकडं. तुला माहित असनच. हो सांगितलं ना गंगानं. बरं आहे मग, गंगानं सांगितलं तर सांगू दे. चाल बाई मी जातो घरी.